आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्या टेलिव्हिजनवरती एक सर्वात गाजणारा भारतातील शो आहे, तो म्हणजे कौन बनेगा करोडपती. अमिताभ बच्चन हे ज्या शोचं सूत्रसंचालन करतात त्या शोमध्ये जाण्याची भारतातल्या जवळपास सगळ्याच व्यक्तींची मनोमन इच्छा असते. कौन बनेगा करोडपती या शोच्या हॉट सीटवर बसण्याचा मान एका धाराशिवच्या नागरिकाला मिळाला आणि त्यांनी त्याच्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने तो खेळ खेळला. साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर त्यांनी खेळाच्या त्या बऱ्याच पायऱ्या ते उत्तम पद्धतीनं खेळून आले. असे धाराशिवचेच आपले रहिवासी ज्यांच्या घरी साहित्याची एक मोठी परंपरा आहे, असे अनिरुद्ध ढगे हे आज आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. असा होता त्यांचा अनुभव आणि त्यांना त्याच्यातून नेमकं काय मिळालं हे आपण त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधूया. सर, तुमचं आरंभ मराठीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. घरी साहित्याची पार्श्वभूमी आहे तुमच्या, मग हे स्पर्धा परीक्षेचं पण तुम्ही तयारी केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेला आहात. याच्यामध्ये तुम्ही अगोदरही प्रयत्न केलेले होते, तर कसा होता हा अनुभव? अगोदर मला सुरुवात सांगा की त्या हॉट सीटवर जाण्यासाठी तुमच्या मनात नेमकं कधी ठरवलं की आपण हॉट सीटवर जाणार आहे? ॲक्च्युली कौन बनेगा करोडपती हा जो शो आहे त्या शोचं सध्या सिल्वर जुबली इयर ज्याला म्हणतो आपण, 25 वर्ष हा शो सुरू होऊन झालेले आहेत आता. तर 1999चा जो काळ होता त्यावेळेस आम्ही सर्वांनीच मला वाटतं तो अनुभवला असेल की म्हणजे जी प्रसिद्धी त्या काळात त्या टी व्ही शोला मिळाली ती कदाचित कुठल्याच रिॲलिटी शोला आणि इनफॅक्ट बाकी कुठल्याच शोला मिळाली नसेल. तर त्यावेळेस काय घराघरात केबल टी व्ही वगैरे नसायचा, तर लोक म्हणजे जे आपण लहानपणी ऐकून असायचो की रामायण महाभारतच्या काळात दुसऱ्याच्या घरी वगैरे जाऊन टी व्ही बघायचे, तसा काहीसा प्रकार म्हणजे आमच्या वेळेस पण व्हायचा. कारण मला वाटतं 10वीला होतं त्यावेळेस, 9वी-10वीला असेल. तर त्या कार्यक्रमाची इतकी क्रेज होती की म्हणजे डोक्यात कधी विचार पण यायचा नाही की हे आपल्यासारखा माणूस इथं जाऊ शकतो म्हणून. कारण आपल्याला काय सवय असते की बाबा कोणीतरी तिथं क्वालिफाय होणार आहे ना, आपलं काम फक्त बघायचं आहे, एवढंच आपण म्हणजे मनातल्या मनात पण बऱ्याचदा स्वतःला रिजेक्ट करून टाकतो. तर वडिलांना पण म्हणजे आजोबांना इनफॅक्ट आजोबाचं शिक्षण जे आहे ते 7वीपर्यंत उर्दू माध्यमात झालेलं आहे आणि ते एअरफोर्समध्ये होते, त्याच्यामुळं त्यांची इंग्लिश पण चांगली होती. तर घरात पूर्वीपासून 4-5 वर्तमानपत्र यायचे आणि आजोबाचं आम्ही बघत आलो की घरातले सगळे न्यूजपेपर वाचून झाले की ते नगर वाचनालयात जायचे आणि तिथं उर्दू आणि इंग्लिश पेपर वाचून यायचे तिथं जाऊन. त्याच्यानंतर वडिलांनी पण ते न्यूजपेपरची वाचनाची परंपरा कंटिन्यू ठेवली. त्याचं नकळत कुठंतरी मला वाटतं एक बाळकडू मिळालं असेल, त्याच्यामुळं जनरल नॉलेज बाकीच्या गोष्टीची एक आवड निर्माण झाली. तर त्यावेळेस जो नंबर लागायचा किंवा सिलेक्शन प्रोसिजर होती KBCसाठी, ती लँडलाईनवरून आपल्याला ती त्यांची जी फोन लाईन आहे ती डायल करावी लागायची. तर वडिलांना मी बघितलेलं आठवतं आहे मला की ती फोन लाईनवरती डायल करून पूर्ण ताटकळत पाऊण तास 1 तास ती वाट बघत बसायचं आपण आणि मग ते 1 तासाने ती लाईन एकतर कट व्हायची किंवा आपण ते कंटाळून स्वतः कट करून टाकायचं. कारण ऑब्वियसली त्या काळात इतका लोड असेल त्या लाईनवर, पब्लिकची पण इतकी इच्छा असायची. तर त्याच्यानंतर मग ते लिटरली 15-20 वर्ष काहीच भाग होण्याबद्दल काहीच विचार आला नाही. त्याच्यानंतर मग मी जर तुम्ही म्हणलात तसं की UPSCचं प्रिपरेशन केलं. 7 वेळा मी UPSCची प्रिलिम क्लिअर केली, 7 मुख्य परीक्षा झाल्या. राज्यसेवेचे बरेचसे मी इंटरव्ह्यू दिले आणि सध्या मी वनसेवेमध्ये असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात कार्यरत आहे. तर गोष्ट अशी झाली की 2021ला ज्यावेळेस मी माझी शेवटची मेन्स दिली आणि त्याच्यात पण माझा दुर्दैवाने निकाल निगेटिव्ह आला. त्याच्यानंतर काय झालं की एक पोकळी निर्माण झाल्यासारखी होती की बाबा जोपर्यंत अटेम्प्ट एक जरी शिल्लक होता तरी आपल्या डोक्यात कुठंतरी राहतं बॅक ऑफ द माइंड की बाबा एक आपला अटेम्प्ट आहे, तो आपल्याला कधी ना कधी तिथं आपलं कसं आजमावायचं आहे. पण तो अटेम्प्ट पण ज्यावेळेस संपून गेला त्यावेळेस आता सर्व्हिस तर जॉईन केली होती फॉरेस्ट सर्व्हिस, पण एक लार्जर कुठं तर बाबा आपल्याला जे जनरल नॉलेज आहे किंवा जे काय आपण वाचत आलो आहे ते कुठंतरी मोठा मंच त्याला भेटावा ते एक्सप्रेस होण्यासाठी.
मग ती स्वतःबद्दलची माहिती सांगण्यासाठी असो, डिपार्टमेंटची माहिती सांगण्यासाठी असो, ही फार इच्छा असायची. मग मिसेसला ते माझं जनरल नॉलेज वगैरे बद्दल माहीत होतं. मग पहिल्यांदा तिने ती मराठी करोडपती जो होता त्यावेळेस, KBC मराठी आपण म्हणून, सचिन केळकर होस्ट होते त्यावेळेस, 2021ला पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आता तुम्ही वेगळं काय करण्यासारखं आता नाही आहे, म्हणजे फ्री आहेत थोडक्यात, तर याला ट्राय करा. तर त्यावेळेस मी काय जास्त मनावर घेतलं नाही, पण त्यावर्षी जस्ट एक ट्राय केला. तर त्याच्या मी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंडपर्यंत वगैरे काय पोचलो नाही, कारण त्याचे बऱ्याच स्टेजेस राहतात. 1 वर्ष निघून गेलं. मग ही प्रोसिजर परत त्या काळात मी 2023ला पण केली. आणि त्या काळात जस्ट नुकताच कोरोना येऊन गेल्यामुळे एक गोष्ट सुदैवाने चांगली घडली की ऑनलाईन सगळं प्रोसिजर होत्या, ऑडिशन घेणे, इंटरव्ह्यू घेणे किंवा सर्व फेजेस, GK टेस्ट असेल. तर तो एक फायदा झाला की मुंबईला जा, इकडं हे करा, असं दगदगीचा काही विषय नव्हता. म्हटलं घर बसल्या होतं तर एक प्रयत्न करू. मग 2023 साली तेव्हा मराठी करोडपतीच्या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड जे 10 कंटेस्टंट समोर बसतात त्याला मी दुसऱ्या प्रयत्नात तिथपर्यंत गेलो. पण तिथला अनुभव जो होता त्याचं म्हणजे कुठंतरी हॉन्ट ज्याला म्हणतो आपण मनातल्या मनात, इंग्लिशमध्ये जे म्हणतो की तिथं एवढं जवळ जाऊन हॉट सीट दिसते, पण हॉट सीटला जे 10 पैकी 5 लोक पोचले त्या काळात, ते एक वेळेस तर 0.21 सेकंद, म्हणजे जे लहानपणीपासून वाचत आलो PT उषा किंवा मिल्खा सिंग यांचं मेडल असं फ्रॅक्शन ऑफ सेकंदने हुकलंय, ते अनुभव स्वतः तिथं घेता आला मला की फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड क्लिअर न झाल्यामुळं हॉट सीट माझी हुकली. त्याच्यानंतर मराठीचा सीझन काही झाला नाही आणि योगायोगानं ह्यावेळेस ती हिंदीची संधी मिळाली. पुढं ते प्रश्नाच्या अनुषंगाने त्याच्यावर सविस्तर बोलू. पण ही झाली इथपर्यंतच्या ह्याची पार्श्वभूमी, म्हणजे KBCची आवड कधी निर्माण झाली आणि ते ॲक्च्युअल प्रत्यक्षात येण्यासाठी 25 वर्ष लागले. त्याला तो योग यावा लागतो म्हणतो, तशी गोष्ट आता ह्या वर्षी जुळून आली. तुम्हाला ज्यावेळेस माहिती झालं की हॉट सीटवर तुमची निवड झालेली आहे, काय पहिली भावना काय होती? ॲक्च्युली बऱ्याचदा विचार करायचो मी की लोकांच्या जे उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात की तसं माझं ज्यावेळेस नाव पुकारतील त्यावेळेस काय प्रतिक्रिया मी देऊ. आपण जनरली असं रिहर्सल टाईप करतो, पण तिथं जे आपण भारावून जातो ते वातावरण, एकतर अमिताभ बच्चन समोर असतात, पर्सनॅलिटी आपण जे पडद्यावर बघतो त्याच्यापेक्षा खूप कितीतरी पटीनं जे आपण म्हणतो ते लार्जर दॅन लाईफ आहे. त्याच्यात ते सेटच्या पूर्ण लाईट, ते म्युझिक, एक वेगळा माहोल असतो. आणि ज्यावेळेस माझं नाव त्यांनी पुकारलं त्यावेळेस तिथं स्क्रीनवर आपल्याला बघणं अलाउड नसतं की तुमचा किती टाईम वगैरे आला, त्यासाठी तुम्ही मानवाकडे करून ते बघायचं नसतं. मग थोडक्यात तुमचा जो कॅमेरा आहे त्याच्या समोर तुम्ही बघणं अपेक्षित आहे. जस्ट डोळे मिटून मी बसलो होतो आणि नाव ज्यावेळेस पुकारलं अनिरुद्ध ढगेजी, त्यावेळेस मग ते मला वाटलं नव्हतं मला रडू वगैरे येईल, पण ॲक्च्युली तिथं रडू आलं मला, म्हणजे इमोशनल होऊन. तर ते म्हणजे तिथं काय तुम्हाला प्रतिक्रिया होईल ते तुम्ही प्लॅन करू शकत नाही. ते अचानक जे उत्स्फूर्त जे घडतं ते तिथं होतं. ते साक्षात अमिताभ बच्चन यांच्या समोर त्या हॉट सीटवर बसल्यावरती तो अनुभव कसा होता? कारण तिथे इतक्या जो महानायक आहे, आपण इतक्या मोठ्या पडद्यावर तो पाहिलेला आहे, त्याच्या समोर आपण बसतोय, त्यावेळेस असं मती गुंग होणे वगैरे असे प्रकार काय झाले का? ॲक्च्युली वाटलं होतं की मती गुंग होईल, पण ही क्रेडिट अमिताभला जातं की एवढा मोठा सदिका महानायक आपण म्हणतो तसं. पण त्यांचं जे अँकरिंगचं कसब आहे किंवा कॅमेरा बंद झाल्यानंतर पण जे आपुलकीनं बोलतात ते म्हणजे समोरच्याला एकदम कम्फर्टेबल करून टाकतात गेल्या गेल्या. म्हणजे तुम्हाला पाणी पाहिजे का, कहाँ से आए हे आप, असं वगैरे. घरचं ते आजोबा टाईप, कारण 83 वय आहे त्यांचं आणि इतक्या वर्षाचा इतक्या कंटेस्टंटसोबतचा संवादाचा अनुभव आहे. ते गेल्या गेल्या थोडा वेळ आपण त्या ह्याच्यामध्ये असतो, पण ते आपल्याला बोलून बऱ्यापैकी कम्फर्टेबल करतात. आधीमध्ये ब्रेक वगैरे राहतात त्यांचे शेड्यूल, आणि अचानक तुम्हाला पण काय वाटलं की बाबा एकदम मला अनइझी होईल किंवा काय त्रास होतोय, तरी पण ते सेटवर पूर्ण सहकार्य दिलं जातं. त्याच्यामुळं सुरुवातीला बसल्या बसल्या जे रिअलाईज व्हायला लागतं की खरंच आपण बसलोय, आणि भले आता इथून 1 रुपया जिंकला नाही तरी हॉट सीटवर गेलो हे आपल्या खात्यावर लागलं थोडक्यात, आणि अमिताभ सोबत आपला फोटो येणार आहे एवढं म्हणलं तरी माणूस सुरुवातीला खुश होऊन जातो. आणि मग नंतर हळूहळू ते होतं, म्हणजे नॉर्मलाइज होतं नंतर. तुम्ही UPSCची तयारी केलेली आहे, म्हणजे तुम्ही एका पदावर आहात, परंतु तुम्ही इंटरव्ह्यू दिलेले आहेत. कारण भारतातली सर्वात बुद्धिमत्तेची कसोटी असणारी UPSCची परीक्षा आहे आणि त्याच्या समकक्षेच KBCचं ती हॉट सीट आहे. तर त्याचा फायदा निश्चितपणे तुम्हाला इकडे झालेलाच आहे. कसे होते प्रश्न तुम्हाला विचारलेले?
प्रश्न ॲक्च्युली जर मला विचारलेले बघितले तर मी जर घरी असतो आणि हे प्रश्न दुसऱ्या कुठल्या कंटेस्टंटला विचारले असते तर 12.5 लाखाच्या प्रश्नापर्यंत मी विदाऊट एनी हेल्पलाईन ते लाईफलाईन सगळे प्रश्न सोडू शकलो असतो. पण होतं काय की इव्हन तुमचा 2-3 लाखाचा प्रश्नसुद्धा जो तिथं असतो त्यालासुद्धा मी तिथं लाईफलाईन घेतली, कारण उत्तर माहीत होते, प्रश्न पण सोपे होते. पण एक मनात इतकी तिथं हॉट सीटला गेल्यावर धाकधूक होती की बाबा इतक्या लाखो लोकातून आपली इथं संधी लागली आहे आणि चुकून माकून लाईफलाईन असताना पण काय दगाफटका झाला, आपण तंद्रीमध्ये आपल्या काहीतरी वेगळंच उत्तर बोलून गेलो, ही धाकधूक होत राहते. जसं आता मी चेस पण खेळतो, चेस खेळताना जसं एखादी चाल खेळताना आपण 4दा बघतो, मरत तर नाही ना कशाने काय, ते म्हणजे एक जरा कॉशियस होतो माणूस तिथं गेल्यावर. जे आपण धडाधड इथं उत्तर देतो ना घरी बसून, तिथं जी प्रेशरमधली सिच्युएशन आहे ती आणि घरची तुम्ही तुलनाच करू शकत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही UPSCची परीक्षा देताना आपल्याकडे एक वेळ असतो, बरोबर, कारण ती परीक्षा वेगळीच आहे, परंतु इथं सेकंदाचा खेळ आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारल्यानंतर जो काही घड्याळ फिरतं तिथं, तर त्या काळामध्ये विचारचक्र कसं असायचं नेमकं? ॲक्च्युली पहिल्या काही प्रश्नाला 45 सेकंदाचा वेळ असतो आणि एका स्टेजनंतर 5 लाखच्या प्रश्नाला जाईपर्यंत 60 सेकंद वगैरे वेळ मिळतो आणि 5 लाखच्या वर मग टाईमचं कुठलंही लिमिट नसतं. आता UPSCची एवढा अनुभव असल्यामुळं टाईमचं काही प्रेशर नव्हतं. पण प्रेशर मी जसं तुम्हाला म्हणलं की प्रश्न फार काही तसे मला अवघड वाटले नाहीत, पण ते प्रेशर इतकं राहतं की चुकून आपण काहीतरी चुकीचं तर बोलणार नाही ना, असं होतं. आणि योगायोगानं काय झालं, माझ्या आधीचा जो कंटेस्टंट होता तो 12.5 लाख जिंकला होता आणि त्यांनी 25 लाखाच्या प्रश्नात उत्तर चुकीचं दिल्यामुळं तो 5 लाखावर आला आणि त्याचं जे नाराज होऊन गेलेलं तोंड होतं ते माझ्या डोळ्यासमोर फ्लॅश व्हायचं. तर त्या अशा बरेच बॅकग्राऊंडच्या गोष्टी असतात ज्या तिथं तुम्हाला अफेक्ट करतात, ज्या तुम्ही इथं घरी बसताना जज करू शकत नाही की अरे ह्यानी या सोप्या प्रश्नासाठी का लाईफलाईन घेतली, एवढा सोपा ह्याला कसं काय आलं नाही. तिथली कंडिशन वेगळी असते आणि त्यात कंटिन्यू ते काम असतं अँकरचं, पण ते बच्चन म्हणत राहतात, सोच लीजिए आप अगर कॉन्फिडेंट नाही तो आप क्विट कर सकते, आप इतना जीत गए. नकळत आपल्याला कुठंतरी वाटतं एवढं सांगायला लागले तर जरा मग थांबलेलं बरं आहे एका स्टेजला. मग आता ह्या कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन आणि तुमच्यामध्ये काही अनौपचारिक संवाद झाला असेल तर नेमका काय संवाद झाला त्यांच्यासोबत? ॲक्च्युली अमिताभ बच्चनने 9 वर्षापूर्वी बधाई हो टायगर हुआ आहे नावाची एक महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत ॲड कॅम्पेन केली होती टायगरच्या वाढत्या संख्येसंदर्भात. तर ते मी त्यांच्या टीमला सांगितल्यावर त्याच्याबद्दल पण आमचं बोलणं औपचारिक पण झालं आणि ज्यावेळेस कॅमेरा बंद झाला त्यावेळेस आम्ही गिरला फिरायला गेलो होतो. मग तिथं आम्हाला सिंह कसे दिसले आणि मग ताडोबाची मला वाटतं ते त्यांनी व्हिजिट केलेली आहे पूर्वी, मग ताडोबाचं पण त्यांनी थोडी चर्चा झाली. आणि दुसरं म्हणजे एपिसोड संपल्यावर माझा 5 महिन्याचा मुलगा त्यांना आणि फॅमिलीला सोबत फोटो काढायला घेऊन गेल्यावर पण त्यांनी ॲक्च्युअली काय त्यांना म्हणजे गरज नव्हती एवढी हे करण्याची, पण ते इन्फॉर्मली म्हणजे बाळाचे पण असं केल्यासारखं करून इसको भी लेके आहे काय असं करून कौतुकाने त्यांनी हे केलं. म्हणजे जे त्यांना काय कंपल्शन नव्हतं थोडक्यात ॲज ए अँकर कॅमेरा बंद झाल्यावर, तरी पण त्यांचा म्हणजे संवाद तसंच होता. फक्त कंटेस्टंटच नाही, जी ऑडियन्स आलेली असते त्यांच्या सोबत पण जेवढं बोलणं शक्य आहे जवळ जाऊन तेवढं ते बोलण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळंच मी म्हणतो की म्हणजे KBC जे आहे ते अमिताभ बच्चन म्हणजे एक ते अद्वैत म्हणतो आपण, ते KBC म्हणजे अमिताभ म्हणजे KBC, त्यांच्या जागी दुसरं कोणी आपण इमॅजिन नाही करू शकत. आता तुम्ही धाराशिवमधून पहिले आहेत जे त्या हॉट सीटवर गेलेले आहात, परंतु लाखो धाराशिवकरांच्या मनामध्ये आहे इच्छा की मलाही त्या हॉट सीटवर जायचं आहे. बरेच जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील तसं स्वप्न पाहतात, काय सांगाल त्यांच्यासाठी? ॲक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातले 1-2 लोक पूर्वी गेलेले आहेत असं मला काही जणांनी सांगितलं, उमरग्याचे वगैरे. धाराशिव शहरातला कदाचित एकटा असेल. आणि ही एक मला खंत राहिली की तिथं नाव जे सुरुवातीला येतं कंटेस्टंट आणि गावाचं नाव, तर त्यात मी त्यांना बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट केली की अनिरुद्ध ढगे धाराशिव लिहा, पण त्यांच्या टीमने सांगितलं की सध्या तुमची पोस्टिंग जिथं आहे चंद्रपूर तेच आम्ही लिहिणार आणि तेच आमचं प्रोटोकॉल आहे. त्याच्यामुळे ती एक खंत राहिली की धाराशिव तिथं स्क्रीनवर दिसण्याची जी इच्छा होती
होती माझी ती राहून गेली. राहिला प्रश्न की ह्याच्यात भाग घेण्यासाठी म्हटलं तर ह्या वर्षीची तर प्रोसिजर संपलेली आहे पार्टिसिपेशनची, पण दरवर्षी साधारण समजा पुढच्या वर्षीच्या सीझनची जर घोषणा झाली तर साधारण मार्च एप्रिलच्या आसपास त्यांचं प्रोसिजर सगळी ती हे होते की रोज एक प्रश्न दिला जातो, असे 10 दिवस असतात. मग त्याचे आपण उत्तरं द्यायचे राहतात सोनी लिव्ह ॲपवर किंवा मेसेज थ्रू पण आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर रँडमली तुमचं वय, शिक्षण, तुम्ही कुठं लोकेटेड आहात, तुमची नोकरी काय आहे ह्याच्या हिशोबाने कोटा ठरवलेला असतो थोडक्यात, कारण कंटेस्टंटमध्ये पण व्हरायटी राहावी म्हणून. त्याच्यातून कॉम्प्युटरद्वारे एक रँडम सिलेक्शन केलं जातं. त्या रँडम सिलेक्शनमध्ये जर तुम्ही पार झाला तर तुम्हाला एक रेकॉर्डेड कॉल येतो ज्याच्यात 2 जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन असतात. त्याचे तुम्हाला रिअल टाईम लगेच डायल पॅडवर आपल्या कीपॅडवर ABCD उत्तर द्यावे लागतात. ते तुमचे बरोबर आले तर पुढे परत रँडमायझेशन थ्रू तुम्हाला ॲक्च्युअल ऑडिशनचा कॉल येतो. मुंबई किंवा तुमचे वेगवेगळे लोकेशन असतात तिथला. त्या ऑडिशन कॉलला गेल्यावर तुमच्याकडून UPSCला जसं एक भला मोठा फॉर्म भरून घेतला जातो, तो फॉर्म भरून देतो आपण सगळं. त्याच्यात तुमचं बॅकग्राऊंड, तुमच्या पर्सनल आयुष्यातले किस्से ही माहिती देतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. तिथं परत एक 20 मार्काची GK टेस्ट होते. त्याच्यामध्ये पण तिथं कट ऑफ लावलं जातं. लगेच्या लगे पेपर चेक होतो 1-2 तासात आणि त्याच्यामधून मग काही लोक इंटरव्ह्यूला सिलेक्ट केले जातात. इंटरव्ह्यू जवळपास अर्धा ते पाऊण तास चालतो. इंटरव्ह्यू पण रेकॉर्ड केला जातो, त्यांचं पॅनल असतं वेगवेगळे घेणारे, आणि तो सगळं झाल्यानंतर मग तुमचं प्रोफाईल कसं आहे, तुमचं कॅमेऱ्यावर बोलण्याची पण एक टेस्ट घेतली जाते 2-4 मिनटं. तुम्ही फार हुशार आहे पण तुम्हाला खूप संधी देऊन पण अजिबातच तुम्हाला बोलता येत नसेल कॅमेऱ्यावर, तर ती पण एक गोष्ट अफेक्ट करते. तर तुम्ही तुमचा कॅमेऱ्यासमोरचा वावर कसा आहे, तुमचे जनरल नॉलेज टेस्टमधले मार्क किती आहे, तुमची पर्सनल स्टोरी किती इंटरेस्टिंग आहे, तुमचं फॉर्म भरून दिलेला कसा आहे, ह्या सगळ्यावर त्यांचा परत 1-2 पॅनल असतात, त्यांचे सब पॅनल ज्युरी असतात त्यांचे. ते सगळं चेक करून हा माणूस जर KBCमध्ये आला तर ह्याची स्टोरी समोरच्या बघणाऱ्याला इंटरेस्टिंग वाटेल का, ह्याच्या स्टोरीमध्ये काय युनिक आहे का, ह्या सगळ्या क्रायटेरियावर मग ती तुमची फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंडसाठी निवड होते. आणि तिथं गेल्यावर पण तुम्ही हॉट सीटला जाईल का नाही ह्याची गॅरंटी नाही, जसं मी मराठीचं माझं मिस झालेलं सांगितलं तसं. तर म्हणजे थोडक्यात बऱ्याच लोक म्हणतात की तुमच्यावर खूप कर्ज असेल, तुमची दुःखी कष्टी स्टोरी असेल तरच तुम्हाला घेतात, तसं काही नाही. माझ्या कुठल्याही ह्याच्यात मराठी हिंदीत माझं एकही मी दुःख सांगितलेलं नाही. आणि तुम्हाला पैशाचं काय करणार ह्याच्यावर पण मी लिटरली म्हणजे एपिसोडमध्ये पण बोललो नाही, आधी इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं की पैशासाठी नाही, इथं अमिताभसोबत भेट होणं, हॉट सीटवर बसायला मिळणं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारणं, डिपार्टमेंटबद्दल स्वतःबद्दल 4 गोष्टी सांगण्यासाठी मोठा मंच मिळणं, ह्या संधीसाठी मला इथे यायचं आहे. म्हणजे प्रामाणिक उत्तर दिलं होतं. बळबळ माझ्यावर खूप कर्ज आणि मी इथं आलो नाही तर माझ्या आयुष्याचं काय खरं नाही, अशा टाईप काय बोलायची गरज नाही. थोडक्यात फक्त तुम्ही म्हणजे अवेअरनेस ठेवा की ही पुढच्या सीझनची घोषणा कधी होते, मराठी असो किंवा हिंदी, आणि ते त्याच्या कंटिन्यू टचमध्ये राहिलं तर मी गेलो तर कुठलाही व्यक्ती जाऊ शकतो काय. त्याला माझा त्याच अनुषंगाने प्रश्न होता. माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही या शोमध्ये किती रक्कम जिंकली, आणि साहजिकच तुम्हाला तो प्रश्न विचारलाच असेल की तुम्ही जिंकलेल्या रकमेचं काय करणार. तर हाच प्रश्न तुम्हाला आहे, आपण किती रक्कम जिंकली आणि या जिंकलेल्या रकमेचं काय करायचं तुमचं स्वप्न आहे. रक्कम ॲक्च्युली मी 7.5 जिंकलेली आहे, पण त्याच्यातलं जी क्विज बेस्ड प्रोग्राम असतात त्याचा 30% टॅक्स कट होतो डायरेक्ट. त्याच्यामुळे ॲक्च्युअल रक्कम 5.25 लाखाच्या आसपास येईल. आणि अमिताभ बच्चनजींनी पण तिथं स्टेजवर मला प्रश्न विचारला 5 लाख क्रॉस केल्यावर की ह्या रकमेचं काय करताल. मग अशी मी तुम्हाला जे सांगितलं त्या शब्दात मी तिथं शूटिंग चालू असताना सांगितलं की सर माझं तसं स्पेसिफिक काहीही पर्पज नाही, मी इथं आलो, तुम्हाला भेटलो, हॉट सीटवर आलो, जे काही रक्कम मिळेल तो माझ्यासाठी बोनस आहे. त्यांनाही विश्वास बसला नाही, ते पण म्हणले की ऐसा सब बोलते हे. पण त्यांनी मिसेसला पण विचारलं तर तिनेही सांगितलं आमचा काय असं स्पेसिफिक पर्पज नाही की हे पैसे ह्यालाच वापरतो. तर म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आताही माझ्या डोक्यात काही क्लिअर नाही की मी काय करणार आहे थोडक्यात. हे धाराशिव शहरातीलच अनिरुद्ध ढगे यांनी कौन बनेगा करोडपती या अतिशय लोकप्रिय शोमध्ये त्या हॉट सीटवर ते जाऊन आले, गेम यशस्वी पद्धतीने ते खेळले आणि साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या बऱ्याच गप्पाही झाल्या. धाराशिव जिल्ह्यातील माहीत नाही, परंतु धाराशिव शहरातील अनिरुद्ध हे पहिलेच आहेत ज्यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सहभागी होऊन तिथे उत्कृष्ट पद्धतीने
त्या खेळामध्ये ते सहभागी झालेले आहेत. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. अनिरुद्ध, तुम्ही आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आमच्याशी दिलखुलास संवाद साधलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. आरंभ मराठी पाहत राहा. धन्यवाद.